राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसात शपथपत्र द्यावा, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचा आव्हान। निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागतंय, मात्र भाजपा नेत्यांकडे का मागत नाही? अनुराग ठाकूर यांनी बोगस मतदानाबाबत केलेल्या दाव्यावरून राहुल गांधींचा सवाल। लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान महाराष्ट्रात 1 कोटी नवे मतदार जन्माला घातले। भाजपा आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी। बिहारमधील मतदार अधिकार यात्रेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। मतदान चोरी असा शब्दप्रयोग संविधानाचा अवमान। दिशाभूल विरोधात आम्ही भारतीय मतदारांच्या पाठीशी पर्वतासारखे उभे। मत चोरी आणि मत पडताळणीच्या वादावरती निवडणूक आयोगाचं उत्तर। भारताचीच उत्पादनं खरेदी करा, आपल्या देशात बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या, पंतप्रधान मोदींचं भारतीयांना आवाहन। टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भेट घेत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला पाठिंबा। उद्या मल्लिकार्जुन खरगेंचा संसद भवनातील कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता। भाजपनं शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसचा हात सोडायचा हे 2014 मध्येच ठरलं होतं। निकालानंतर भाजपासोबत हातमिळवणी करण्याची शरद पवारांची तयारी होती। प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट। अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। राम शिंदेंकडून नाराजी व्यक्त। भावकीमुळे रोहित पवार आमदार झाल्याचं अजित पवारांचं भाष्य। सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार। उद्या सकाळी पत्रकार परिषद। 5000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आणणार। रोहित पवारांचा ट्विट करत महायुतीवर निशाण। रोहित पवार आजोबांवर गेले सोनं म्हणून सांगायचं आणि पितळ विकायचं ही पवारांची वृत्ती। बेंटेक्सचं सोनं या टीकेवरती आमदार गोपीचंद पडळकरांचा पलटवार। ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा म्हणजे भाजपनं अस्तित्व मान्य केल्याचा पुरावा। ठाकरे ब्रँड नष्ट करायचं सोडा, आपणच नष्ट होऊ या भीतीनं काही लोक अशी वक्तव्य करतात। भास्कर जाधवांनी प्रसाद लाडांना डिवचलं। भास्कर जाधव कोकणातला सोंगाड्या। रामदास कदमांचा हल्ला बोल। ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोनिया गांधींच्या पायाशी घाण ठेवली, तो ठाकरे ब्रँड कसा होऊ शकतो? कदमांचा सवाल। सरन्यायाधीश दिल्लीतून सर्किट बेंचचा आढावा घेत होते। 50 वर्षांच्या लढ्यानं शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेललेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। कोल्हापूरच्या इतिहासाला साजेसं काम करत राहू, फडणवीसांची ग्वाही। मुंबईतील मरीन लाईन स्टेशनजवळील चाळीचा काही भाग कोसळला। दुर्घटनेत 4 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचं धुमशान। बीड, नांदेड, जालना, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना, टाकळी धरणं ओव्हरफ्लो। अनेक बंधारे पूल पाण्याखाली। नदीकाठी ज्या आहेत गावांना सतर्कतेचा इशारा।